प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन चमूच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली। पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी, तसेच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्वयंसेवकांना दिल्या। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पावसाळी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रा साहित्याची तपासणी चाचणी करण्यात आली। आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्यासाठी 18 ते 25 मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या प्रशिक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेले सर्व साहित्य जसे की इन्फ्लेटेबल रबर मोटरबोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमर्जन्सी लाईट इत्यादींच्या सहाय्याने पूर व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिलं जात आहे। यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणे, दोरीच्या सहाय्याने बचाव करणे, बोटीनं शोध मोहीम राबवणं, बोट उलटल्यास बचाव कार्य कसं करावं आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ, पथक प्रमुख सुनील कांबळे, श्रीकृष्ण सुरते, शुभम काटकर, शुभांगी गराडे, अजित शिंदे, सोमनाथ सुता तसंच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आपदा मित्र व आपदा सखी सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली आणि स्वयंसेवकांशी संवाद साधला। त्यांनी राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगा नदीतील प्रात्यक्षिके बोटीद्वारे पाहिली। जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की अतिवृष्टी, पूरस्थिती, जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी बचाव कार्याचं योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे। या आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षणात आपत्ती साधनांचा वापर करून स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या दरम्यान जर काही आपत्ती आल्या तर आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी जी काही साधनं जिल्हा स्तरावरती आहेत त्यामध्ये विशेषतः आपल्याकडे 70 रबर बोट आहेत, 700पेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत, लाईफ सेव्हिंग रिंग्ज आहेत, इन्फ्लेमेबल लाईट्स आहेत। ही सर्व साधनं सुस्थितीत असावीत म्हणून दरवर्षीप्रमाणे आज आपण ह्या सर्व साधनांची तपासणी, त्यांचा आवश्यक तो मेंटेनन्स आपण आज ठेवलेला आहे। त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये 2000पेक्षा जास्त स्वयंस्फूर्तीने आपत्तीमध्ये लोकांच्या सेवेसाठी हजर राहणारे व्हॉलेंटियर पण आपल्याकडे आहेत। त्यापैकी 200 व्हॉलेंटियरचं ट्रेनिंग आत्ताच रायगडमध्ये झालं। हे सर्व आपदा मित्रसुद्धा त्यांचीसुद्धा जी काही तयारी आहे, त्यांचं जे प्रशिक्षण आहे आणि या सर्व साधनांची तपासणी करण्याचं काम आज सुरू केलेलं आहे। तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व साधनांची तपासणी आणि आपदा मित्रांचं प्रशिक्षण पूर्ण होतं आहे आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा जी आपल्याकडे साधनं आहेत, महानगरपालिकेकडे साधनं आहे, त्यांची तपासणी केली जाणार आहे। तर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सोबतीने हे सर्व आपदा मित्र तयार आहेत।